नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आजचा ब्लॉग थोडा खास होणार आहे, कारण मी तुम्हाला दाखवणार आहोत द ग्रेट मराठा मित्र मंडळचा शिवसंस्कार केंद्र। या शिवसंस्कार केंद्रामध्ये खूप सारी ऍक्टिव्हिटीज होणार आहे, जसे की गेम्स, मूवी टाइम, शिवगर्जना प्रॅक्टिस आणि क्लास। म्हणून आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या संग काय काय घडते मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत, तर शेवट लोक बघा। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। विद्यार्थी घडवण्याचे एकमेव ठिकाण द ग्रेट मराठा मित्रमंडळ, बार्शीटाकळी, जिल्हा अकोला। आजच्या काळात आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे, म्हणूनच द ग्रेट मराठा मित्रमंडळ हे एक विश्वासाचं नाव बनलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शीटाकळी, जिल्हा अकोला इथे गेल्या 3 वर्षांपासून सतत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवले जात आहेत। इथे शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं, सोबतच क्रीडा, शिस्त आणि चांगले संस्कार दिले जातात। मुलामुलींच्या अंगातील गुण ओळखून त्यांना योग्य दिशा दिली जाते आणि त्यांना व्यसनांपासून दूर ठेवून यशाच्या मार्गावर नेलं जातं। इथे MPSC, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांची पूर्णपणे मोफत तयारी करून दिली जाते। तसेच विद्यार्थ्यांना व्यवसायाचं ज्ञान दिलं जातं, जेणेकरून भविष्यात कोणीही बेरोजगार किंवा आर्थिकदृष्ट्या मागे राहू नये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याची जबाबदारी विश्वासाने घेतली जाते। आज अनेक पालक आणि विद्यार्थी या उपक्रमावर विश्वास ठेवत आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत। तुम्ही एकदा जरूर भेट द्या आणि विश्वासाने तुमच्या मुलांना योग्य दिशा द्या। द ग्रेट मराठा मित्रमंडळ, तुमच्या विश्वासाचं ठिकाण। तर आता 5:30 वाजलेले आहेत। आता आम्ही सगळे खोलेश्वर मंदिराकडे जात आहोत, जे आपल्या गावातील खूप प्रसिद्ध मंदिर आहे। मंदिरात पोहोचल्यानंतर सगळे लाईन मध्ये आता प्रवेश करत आहे। येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आजचा कार्यक्रम होणार आहे। थोड्याच वेळात आपले मान्यवर पाहुण्यांचे आगमन झाले। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुष्प अर्पण करून पूजा केली। चला तर पाहूया त्या क्षणाचे काही सिनेमॅटिक सीन। ऋषियों के हो वंश तुम, राम के हो अंश तुम, दीनता को जड़ से ही उखाड़ दो। ऋषियों के हो वंश तुम, राम के हो अंश तुम, दीनता को जड़ से ही उखाड़ दो। सत्ता साध्य है नहीं तो इसकी चिंता क्यों करो, साधना के पथ को ही स्वीकार लो। ऋषियों के हो अंश तुम, राम के हो अंश तुम, दीनता को जड़ से ही उखाड़ दो। सत्ता साध्य है नहीं तो इसकी चिंता क्यों करो, साधना के पथ को ही स्वीकार लो। मित्रांनो, हा सिनेमॅटिक शॉट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा। तर चला आपल्या वर्कआउट सेशन कडे। ठीक आहे, तर पहिल्या ह्याच्यात वर्कआउट घेऊ। आता वर्कआउट झाल्यानंतर खेळ घेऊ, त्यानंतर शिवगर्जना आणि मग घरी जाऊ। आलं लक्षात? म्हटलं होतं काय झालं, आमचा हा दिसून राहिला। हा जर आमचा आहे तर मग याचं काय नाव ठेवायचं? याचं नाव जमीन ठेवून देऊ। तर वर्कआउट सेशन इथं संपलेलं आहे। तर चला गेम सेशन मध्ये जो गेम होणार आहे त्याची माहिती घेऊया। या अशा प्रकारे तुम्हाला उभं राहता। हे समजा तुम्ही या सगळे, ठीक आहे। एक याच्या माझी पाईप दिला जाईल, एक याच्या माझी पाईप दिला जाईल। याचं काम काय आहे? याचं काम आहे फटाफट पाईप पास करणं, आणि पास करणं जे आहे त्या हातातले जे नाही पाईप फेकायचं आहे आणि ते कॅच पकडायची आहे। हा पाईप आता माझ्याकडे घेतला, याच्या हातात माझ्या हातात हा पाईप आला, याने जर फेकलाच नाही तर हा उडाला। आता तू मापाशी फेक, तू त्याच्या पाशी फेक। पाईप कसा फेकायचा आहे? पाईप असा फेकायचा। हे बघा इकडे बघा, हे असा पकडायचा आहे आणि हा असा फेकायचा, त्याला पकडला गेला पाहिजे। आता हा मी सरळ फेकला, आता हा फेकायचा आहे साईडचे, तो पुढे, हा तिकडे। आपल्या खेळाला सुरुवात करूया। जर हा नवीन खेळ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा।
पहिला मागायला लागलाय घ्या. म्हणजे हातात धरून काय ना. आता बारी आहे मुलींची. पण इथं गेम सेशन पण झालेला आहे. जर हा खेळ तुम्ही कधी पाहिला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. तर भेटूया मूवीच्या सेशन मध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला मूवी दाखवू नाही शकत कारण त्यामुळे व्हिडिओला स्ट्राईक किंवा कॉपीराईट पण येऊ शकते. तर मित्रांनो, संध्याकाळच्या गेम सेशनचा टाइम झालेला आहे. हाही एकदम नवीन गेम आहे. जर तुम्ही बघितला असेल या पहिले तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला पाहूया. या गेम मध्ये सगळे मुले गोलात उभे राहतात आणि एक जण पाईप फिरवतो. बाकी मुलांना उडी मारून पाईप पासून वाचायचं आहे. तर मुलांची खेळून बारी तर झाली, आता मुलींची. जय महाराज. अरे बापरे. तर मराठा म्हणजे काय आणि हे शिवगर्जना काऊन घेतात तर याच्याबद्दल नरेदा माहिती देणार आहे. तर चला पाहू. काही जणांना इथं वाटत असेल की बा ते मराठा म्हणजे जात आहे. ते मराठा म्हणजे जात नाहीये. ते मराठा म्हणजे काय आहे? मराठा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे जे 18 पगड जातीचे लोक होते, जे मराठा होते, जे मावळे होते, त्या मावळ्याले मराठा म्हटलं जातो. तर आता हे शिवगर्जना काऊन घेतो? आता आपण शिवगर्जना होतो. तर शिवगर्जना याच्यासाठी घेत होते छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात. चला जसं की उदाहरणार्थ समजा तुम्ही की दरबार लागलेला आहे. त्या दरबारात जे त्यांचे खास करून मावळे होते, जे मोठे मोठे अधिकारी होते तिथचे, तर ते छत्रपती शिवाजी महाराजचं कॉन्फिडन्स वाढून देत होते. जसं की त्यांचं प्रोत्साहन वाढून देत होते की तुम्ही आमच्यासाठी हाय काय, तुम्ही आमच्यासाठी हाय काय, हे त्याला रोज समजावून देत होते. हे राजा आपला जो आहे त्याला मानसन्मान भेटायला पाहिजे, त्याची तारीफ केली जात होती या शिवगर्जनेत. मित्रांनो, आता क्लासचा टाइम झालेला आहे. तर आज नरेदा काय विषय शिकवत आहे? भगवद्गीतातले श्लोक व त्याचे अर्थ विचारणार आहे. तर चला मित्रांनो, पाहूया या श्लोक व त्यांचे अर्थ. नाश करता है जब गुस्सा आए तो चुप रहे बाद में बोले. जर आपण रागात कोणते बी निर्णय घेतले तर ते आपल्यासाठी चुकीचे असतात. कारण की आता समोरच्या जर आपल्यासाठी चांगलं असतं ना, आपण जर रागात त्याला एखादा शब्द बोलून बी दिला तर तो आपल्यासोबत वाईट वागते, आपल्याला शिव्या बी देऊ शकते. म्हणून रागात निर्णय घ्यावे लागेल. डर पीछे खींचता है, संघर्ष आगे बढ़ाता है. डर रुकावट है, संघर्ष अवसर है. म्हणजे जर आपण एक टार्गेट धरलं आणि जर ते पुरं नाही झालं की आपण स्वतःलाच पोचतो, तर असं नाही करायला पाहिजे. जे घेतलं ते पुरं करायला आपण आता आडत आणतो, ते आडत बी नाही आलं पाहिजे. काय काय येऊ नये त्याचं? अहंकार, क्रोध आणि लोभ. आपल्या याच्यात जर तो आला, अहंकार जर आला तर आपण कोणाचीही उतरून टाकू शकतो, कोणालाही आडवं तेडवं बोलू शकतो. त्या कारणाने आपल्यासोबत आपल्या जवळून लोक दूर जातील. त्यानंतर क्रोध. क्रोध म्हणजे राग. हा राग जो आहे, हा रागही आपल्यासाठी हानिकारक आहे. तर आपण जर कोणाला बोलून दिलं किंवा घरच्याला बोललो, बाहेरच्याला बोललो, नातेवाईकाला बोललो, आपल्या मित्राला बोललो, आपल्या मैत्रिणीला बोललो, आपल्या बायकोला बोललो, आपल्या बापाला बोललो, हर एक व्यक्तीला कोणालाही रागाने बोललो तर त्याला राग येऊ शकते, तो व्यक्ती दूर जाऊ शकते आपल्या. त्यानंतर लोभ. लोभ म्हणजे लालच. लालच म्हणजे काय? आपलं सगळं भलं हो, हे सगळ्या गोष्टीचं जे असते की आपल्याला आमचं सगळं हो, सगळं चांगलं होत. कोणताही गेम असो मी शिकायला पाहिजे, काही असो तर मला भेटायला पाहिजे, पैसे असो, काही असो, काहीही गोष्ट असो या धर्तीवरची, ते सगळं मला भेटायला पाहिजे. त्याला म्हणतात लोभ. तर हा होता आमचा शाखेचा लाटचा टाईम. या टाइम आता सध्या वाजलेला आहे 7:30 वाजता आम्ही शाखा निपटली. आज दिवसभर हे सगळं काही आम्ही केलं. आज खूप मजा आली आणि अजून चांगलं करू. उद्याचा दिवस तुम्ही नक्की पहा. जय जिजाऊ, जय शिवराय.